राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी राज्य शासनानं मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केलाय। विविध प्रकारची प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रत्येक अर्जासोबत नागरिकांना 500 रुपयांचा स्टॅम्प खरेदी करावा लागायचा। त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांवर आर्थिक बोजा वाढायचा। मात्र यापुढे प्रतिज्ञापत्रासाठी कोणत्याही प्रकारचं मुद्रांक शुल्क भरावं लागणार नाही। नागरिकांनी स्वतःच्या सहीनं अर्ज दिल्यानंतर तहसीलदार कार्यालयातून प्रमाणपत्र मिळणार आहेत। त्यामुळे राज्यातील लाखो नागरिकांना हा निर्णय लाभदायी ठरणार आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला। जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अशी कागदपत्र अनेकांना गरजेची झाली आहेत। विशेषतः 10वी-12वीचा निकाल लागल्यानंतर अशी विविध प्रमाणपत्र गरजेची असतात। शासनाकडून अशी प्रमाणपत्र घ्यायची असतील तर नागरिकांना 500 रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून द्यावं लागायचं। 100 रुपयांचा स्टॅम्पच बंद झाल्यानं गोरगरीब जनतेला किमान 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क सरकारला द्यावं लागायचं। पण आज महसूल मंत्री नामदार बावनकुळे यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला। त्यानुसार विविध प्रकारची प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रतिज्ञापत्र बनवताना 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क देण्याची गरज नाही। केवळ स्वसाक्षांकित अर्ज दिल्यानंतर तहसील कार्यालयाकडून नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्र मिळणार आहे। या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांना होणार आहे।